विधान परिषद को लेकर मंत्री उदय सामंत ने बताया कि हाल ही में भाजपा और शिवसेना पदाधिकारियों की बैठक हुई, जिसमें सर्वसम्मति से प्रस्ताव तैयार किया गया और अब अंतिम निर्णय 3 प्रमुख नेता लेंगे। डीजल की किल्लत पर उन्होंने कहा कि यह युद्ध जैसी परिस्थितियों के कारण है और किसी नेता द्वारा जानबूझकर कमी नहीं की गई है। देश के साथ सभी को खड़ा रहना चाहिए। वहीं शिरसाट के बयान पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि उनके संपर्क में कौन है इसकी जानकारी उन्हें नहीं है। मी एखादी भूमिका वैयक्तिक ज्यावेळी मांडतो किंवा ते मांडतात ती काही पक्षाची भूमिका नसते। आम्हाला ज्यावेळी पक्ष सांगतो की ही भूमिका पक्षाची म्हणून मांड, त्यावेळी ती पक्षाची भूमिका असते। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची आहे, त्याच्याबद्दलची पक्षाची भूमिका ही स्पष्ट आहे। तो आमचा मित्र पक्ष आहे। आनंद परांजपेंचा ज्यावेळी प्रवेश झाला त्यावेळी सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची मी स्वतः बोललो होतो आणि त्याच्यानंतर तो प्रवेश झाला। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची डॅमेज करणं हे काही आमचं उद्दिष्ट नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये आम्ही बोलणं हे देखील योग्य नाही। त्यांचा पक्ष सक्षम आहे, त्यांच्या नेत्या सक्षम आहेत, त्यांचे पदाधिकारी सक्षम आहेत। त्यामुळे त्यांचा पक्ष कसा वाढवायचा, कसा टिकवायचा हे ते ठरवतील। आमचा पक्ष कसा वाढवायचा हे आम्ही ठरवणार। तक्रार योग्यच म्हणावी। तक्रार त्यांनी कोणाकडे केली मला माहित नाही, पण समन्वय समितीमध्ये मात्र ही चर्चा झाली की महायुतीतल्या नेत्यांवर किंवा महायुतीतल्या संघटनेवर बोलण्याच्या अगोदर आम्ही सगळ्यांनी आमच्या 3 नेत्यांची परवानगी घेतल्याशिवाय बोलू नये। हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे शिरसाटांचं, ते नक्कीच वैयक्तिक असेल ना, कारण मला देखील पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर असं बोल जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ते माझं वैयक्तिकच मत आहे। असंही पण ते प्रवक्ते पण आहेत ना, प्रवक्त्याचं मत व्यक्तिगत नसतं। जरी प्रवक्ते महाजन साहेब देखील प्रवक्ते आहेत, मी देखील प्रवक्ता आहे। जोपर्यंत पक्ष आम्हाला एखादी लाईन देत नाही किंवा पक्ष एखाद्या गोष्टीवर ही भूमिका मांड म्हणून सांगत नाही, पक्षाची भूमिका आहे अशा पद्धतीचा आदेश आम्हाला होत नाही, तोपर्यंत माझं मत मी शासन म्हणून जे बोललो मगाशी की प्रसाद दाळ तिथं गेलेले आहेत, अशा पद्धतीचा निर्णय घेतले, मी शासन म्हणून बोललोय। पण माझ्या पक्षाची भूमिका ही जोपर्यंत माझा पक्ष मला आदेश देत नाही किंवा पक्ष प्रमुख आदेश देत नाही तोपर्यंत ती पक्षाची भूमिका होती। विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला असं ऐकतोय मी। भाजप 10, तुम्ही 5, राष्ट्रवादी 2। तुम्ही ऐकला पण अजून आम्ही ऐकलेलं नाही। तुमच्या जवळ ऐकायचं होतं काय? नाही, याच्यामध्ये एक 3-4 दिवसापूर्वी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्यामध्ये एक बैठक झाली। त्यांच्यामार्फत बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब होते आणि शिवसेनेतर्फे मी आणि दादा भुसे साहेब होतो। आम्ही सगळ्यांनी मिळून सर्वसमावेशक असा प्रस्ताव तयार केलेला आहे। त्याच प्रस्तावावर आता 3 नेते बसतील आणि योग्य तो निर्णय घेतील। इंधनाचा प्रचंड तुटवडा आहे। इकडे राज्य सरकार सांगते तुटवडा नाही, मात्र ग्रामीण भागात कुठेही फिरा डिझेल पेट्रोल मिळत नाही, लोकांचे हाल सुरू आहे। याला जोडूनच लोकप्रतिनिधींना पण याचा फटका बसतोय। अनेक लोकप्रतिनिधींना दौरे कमी करायची वेळ आलेली, कारण डिझेल मिळत नाहीये, सर्वसामान्य मिळत नाही, सगळ्यांना नाही। याच्यावेळी आपण देखील सगळ्यांनी देशाच्या मागे उभं राहायला पाहिजे। हे काही देशाच्या नेत्यांनी किंवा केंद्र सरकारनं केलेली कृत्रिम टंचाई ही नाही आहे। हे कुठेतरी आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे, तेलाच्या साठ्यावर काही ठिकाणी अटॅक झालेले आहेत, म्हणून ही परिस्थिती आपल्या देशावर निर्माण झालेली आहे। याच्यामध्ये केंद्र सरकारवर टीका करणं, पंतप्रधानांवर टीका करणं, याच्यामध्ये काय पंतप्रधानांचा ते युद्धाशी काय संबंध आहे? त्याच्यामुळे कुणीही राजकीय वातावरण याचं तयार करू नये, राजकीय वलय याला लावू नये। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सकट आम्ही सगळ्यांनी या देशाच्या राष्ट्रीय संकटाला सगळ्यांनी एकत्र सामोरं गेलं पाहिजे। माझ्यामुळे डिझेल मिळत नाही, तुझ्यामुळे डिझेल मिळत नाही, तुझ्यामुळे पेट्रोल मिळत नाही, हे जर कृत्रिम टंचाई केंद्र सरकारनं तयार केली असती तर तुमचं म्हणणं योग्य आहे। तरी केंद्र सरकार याच्यामध्ये पुढाकार घेते। स्वतः नरेंद्र मोदी साहेब जेव्हा UAE ला होते किंवा परदेश दौऱ्यावर होते त्यावेळी देखील आपल्याला इंधनाची टंचाई भासणार नाही अशा पद्धतीचे काही करार त्यांनी केलेले आहेत। राष्ट्रवादीतील काही नेते जे आहेत ते आपल्या पक्षाच्या संपर्कात आहेत, असं शिरसाट सांगतायत। इनकमिंग देखील आपल्या पक्षामध्ये बरीच काही झालेली आहे, मात्र मग यामध्ये काही तुमचेच नेते आहेत त्याच्यामध्ये नाराज। मी काल याचं उत्तर दिलं सगळ्याला की शिरसाट साहेबांच्या संपर्कामध्ये कोण आहेत हे काय मला माहीत नाही, त्याच्यामुळं याचं उत्तर शिरसाट साहेबच देऊ शकतात। सर, आज प्रसाद लाड साहब मनोज जरांगे पाटिल से मुलाकात